निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवर हो मच्छिंद्रना गुरुवर हो देवा मच्छिंद्रना नर हर हो मच्छिंद्रना शिव हर हो देवा मच्छिंद्रना देवा मच्छिंद्रना। एक जरांतक चरपटे तू कितीही विनवण्या केल्यास तरी मी आता काहीही ऐकणार नाही तुझं। तुझ्यासारख्या दुष्टाला विनवणी नाही तर शिक्षा करायची असती। तू काय नाथांचा आणि माझ्या गुरुदेवांचा पराभव करणार? मीच तुझा अंत करणार आहे। तू स्वतः आमच्या बंधनात अडकलायस आणि वर आम्हाला आव्हान देतोयस, ही तर तुझी दुर्बुद्धी म्हणावी लागेल। जरांतक हे काय झालं? तू आजपर्यंत कधी न वापरलेलं दिव्य अस्त्र एका क्षणात नष्ट केलं। मलाही कळत नाहीये की हे सगळं कसं काय शक्य झालं याला। माझ्या या अस्त्रातून कोणीही वाचू शकत नाही। ज्याच्यावर गुरूंची कृपा असते त्याला कुठलीही दुष्ट शक्ती बंधन घालू शकत नाही। तुझा अंत करण्याचा मला आदेश आहे। मृत्यूला तयार राहा जरांतक। त्याआधी मीच तुला ठार मारून टाकतो चारपटी। आदेश अलख निरंजन। चैतन्य चरपटी नाथाय नमः। चैतन्य चरपटी नाथाय नमः। जरांतक आता तुझाही अंत जवळ आलाय। चरपटी मला क्षमा कर, मी पुन्हा कधी तुझ्या वाटेत येणार नाही। मला क्षमा कर, मी पुन्हा कुणाच्याही वाटेत येणार नाही। मला क्षमा कर, मी इथून दूर निघून जाईल, पुन्हा कधी येणार नाही। मला माफ कर, मला काही करू नकोस, मला जाऊ दे, मला जाऊ दे। चैतन्य चरपटी नाथाय आदेश अलख निरंजन। कलियुगात जो मनुष्य नाथांचे स्मरण करेल, पूजन करेल, मनोभावे भक्ती करेल, त्यांच्यावर ज्यांची श्रद्धा असेल ती श्रद्धा भक्ती माझ्यापर्यंत पोहोचेल, श्री महादेवांपर्यंत पोहोचेल। जे नाथांचे भक्त आहेत त्यांना कसलीही उणीव राहणार नाही, त्यांचे अष्टदिशांनी रक्षण होईल, अशुभ शक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही।
त्यांना हव्या त्या क्षेत्रात विजय यश मिळेल. धन धान्य संपत्ती ऐश्वर्य आरोग्य वैभव कीर्ती प्राप्त होईल. परंतु नाथांची भक्ती करणं एवढं सहज सोपं नाही. त्यासाठी शुद्ध आचरण आणि सत्याचे पालन अत्यंत आवश्यक आहे. नाथांनी केली तशी कठोर साधना कुणाही सामान्य मनुष्याला शक्य होणार नाही. पण नाथांप्रती भक्ती असेल तर त्यांच्या मनोवांछित गोष्टी पूर्ण होतील. त्यांच्यावर नाथांची माझी आणि श्री महादेवांची कृपा राहील. चरपटी तू इकडे कस का आला रे? अहो खूप दिवसांनी आलाय चरपटी. चरपटी आता तू इथंच राहा. मी आई आणि पिताश्रींना भेटायला आलोय. आई पिताश्री चरपटी मला कसा आहेस तू? अगदी व्यवस्थित आहे. तुम्ही कशी आहात? तुझ्या आठवणीवर जगतोय. तुला इथे पाहून खूप छान वाटतंय. चल तू कधी जेवला असशील ठाऊक नाही. मी तुला माझ्या हाताने जेव घालते. चंद्रा त्याला अजिबात घरात घ्यायचं नाही. त्याचा आणि आपला संबंध संपलेला आहे. अहो असं काय करताय? चंद्रा फक्त त्याला भोजनासाठी बोलवते. आईचं मन आहे तिचं. आपण एवढं तरी समजून घ्यायला हवं. सासूबाई अहो घेऊया ना त्याला घरात. तुम्ही दोघींनी आपापली तोंड बंद ठेवा. चरपटी चल चालता हो इथून. चरपडी ह्या लोकांना नाही समजणार. जाऊ दे. तुझा आणखीन अपमान करून घेण्यापेक्षा तू जा इथून. आई पिताश्री तुम्ही जास्त विचार करू नका. एक दिवस सगळं ठीक होईल. मी जातो आता. उद्या पुन्हा येईल.
हा, सगळं कसं अगदी व्यवस्थित पार पडलं. जावई बापू, आता आम्ही निघतो. हो ग सुमती, आम्ही आता जातो घरी. ए माई, अगं आत्ता कुठे जाताय तुम्ही? आपण आज रात्रीचं जेवण एकत्र करू. आजची रात्र इथेच थांबा, मग उद्या सकाळी जा म्हणे. आणि तसंही कुठे लांब घर आहे तुमचं? इथे गावातच आहे. तुम्ही उद्या सकाळी जा. आणि आजच सगळे निघून गेले तर आम्हालाही नाही करमणार. अहो जावई बापू, झालं की आता सगळं. याची देही याची डोळा, श्रीपाचा उपनयन सोहळा पाहता आला. आणखी काय हवं? भरून पावलो आम्ही. आता कसलीही अपेक्षा नाही. श्रीपाद बाळा, आज खरंच तू खूप गोड दिसत होतास. म्हणजे आज ना वेगळंच रूप होतं तुझं. असं रूप की मी ते शब्दातच नाही सांगू शकत रे. असं वाटतंय की श्रीपाद तुला काहीतरी बोलायचंय. असं काही नाही पिताश्री. सोहळ्यात आमच्याकडून काही उणीव तर राहिली नाही ना? नाही. माता पिता म्हणून तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं प्रेमाने केलं. तुम्ही तुमचं कर्तव्य अगदी योग्य रीतीने पार पाडलं आहे. पण या निमित्ताने मला तुम्हाला एक सांगायचं आहे. हा सोहळा माझ्यासाठी एक उपचार होता. तुमचा मुलगा म्हणून या उपनयन संस्काराची आवश्यकता असे, पण मला त्याची आवश्यकता नव्हती. तरीही मी तो सोहळा होऊ दिला. ती आवश्यकता का नव्हती हे मी तुम्हाला दाखवतो. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. चंद्रा, सकाळी सकाळी एवढ्या गडबडीत कुठे निघालीस? चरपटीला भेटायला निघाले आहे. झालं का तुझं चरपटी पुराण पुन्हा सुरू? काही जायचं नाही तिकडे. सासूबाई, आओ मी हात जोडते. निदान आता तरी जाऊ द्या. तुम्ही त्याला काल घरात तरी येऊ दिलं नाही. निदान त्याला भेटण्यापासून तरी अडवू नका. किती दिवस झाले चरपटी घरात नाहीये. तो कसा राहत असेल, काय खात असेल, मला पाहू तरी द्या. आणि आज तुम्ही माझं काय वाटेल ते करा, पण मी तिथे जाणारच आहे. सत्यश्रवा, तुझ्या बायकोला समजव. आईने एकदा नकार दिला म्हणजे तिला ऐकावंच लागेल. दादा, चंद्रा काही चुकीचं बोलत नाहीये. चुकी तुम्ही केली आहे. काय झालं असतं जर काल चरपटीला घरात घेतलं असतं तर? रात्रीची वेळ होती. घरात बसून 4 घास खाल्ले असते त्याने, राहिला असता इथे.
माझ्या चरपटीने कधीच कुणाचं वाईट चिंतलं नाही, कुणाला वाईट साईड बोलला नाही, उलट गावातल्या प्रत्येकाची मदतच करत आला. त्यामुळे कणभर का होईना पण गावात घराची प्रतिष्ठा वाढली आहे. आहेच तेवढा चरपटी सद्गुणी. कधी कुणाबद्दल वाईट विचार त्याच्या मनात आले नाहीत. आई तूच आठव ना, तू आणि दादा त्याला सतत बोलायचा, पण एकही शब्द त्याने उलट उच्चारला नाही. मी भाऊजी आणि चंद्राशी सहमत आहे. चरपटी लहानपणापासून आपल्या डोळ्यासमोर वाढलाय. किती चांगला स्वभाव आहे त्याचा, आणि आपण त्याच्याशी असं वागून चुकीचंच केलंय. ते काही नाही, मीही या दोघांसोबत त्याला भेटायला जाणार. बाबा मी जाणार आहे. माझा लहान भाऊ आहे, तो वनात तो कसा राहत असेल. आणि आम्ही त्याला भेटायला चाललोय, म्हणून जर तुम्ही आम्हाला घराबाहेरही काढलं तरी आम्हाला चालेल. हो. हे बघा सत्यशवा, असं कोणीही टोकाचं बोलू नका. आणि सुलक्षणा, अगं काय हरकत आहे चरपटीला घरी येऊ द्यायला? आपलाच नातू आहे ना तो. नाही, मी त्याला माझा नातू मानत नाही. यांना काय गोंधळ घालायचा आहे ना, तो घराबाहेर घालू देत. तो घरात आलेलं मला चालणार नाही. आई बरोबर बोलती अण्णा. तो चरपटी घरात नाहीये हेच चांगले. कोण कुणाचं पोर ते बरं झालं घराबाहेर गेलं. ठीक आहे, तुम्हाला काय विचार करायचा आहे तो करा. आम्ही जातो. मला वाटलं चरपटीला घराबाहेर काढलं म्हणजे तो निघून जाईल, पण कसलं काय, तो तर वेताळासारखा मानगुटीवर बसलाय. नाहीतर काय, चंद्रा आणि सत्यश्रवामुळे घडतं हे सगळं. एकतर तेव्हाच नदीवर सापडलेला पोर घरी आणायला नको होता, आणि आता तो घराबाहेर गेलाय तर यांची माया कमी होत नाहीये. हे बघा, आपण चरपटीला घरात घ्यायला हवं. चंद्रा आणि सत्यशवाचा विचारही करायला हवा. त्यांचा जीव अडकलाय त्याच्यात. अण्णा, ज्या गोष्टीने सगळ्या घराला त्रास होतो ती गोष्ट घरात नसते ठेवायची. हो, तो नकोच आहे आपल्या घरात. फक्त चंद्रा आणि सत्यश्रवाला हे कसं समजवायचं ते पाहावं लागेल. आई, मला कळत नाही तू त्या दोघांना का अडवते. तर त्यांना त्या चरपटीचा इतका लळा आहे तर जाऊ दे त्या दोघांनाही बाहेर. वसुदेवा, असा विचार करून आपल्याला नाही चालणार. गुरुदेव, शुभम भवतु. गुरुदेव, आता काय आज्ञा आहे? आपण ठरवलेलं कार्य पूर्ण झालं आहे वृक्ष. आता आपण चरपटीकडे प्रस्थान करायला हवं.
आपण चरपटीला जे काही शिकवलं आहे ते त्याने व्यवस्थितरित्या ग्रहण केलं आहे गुरुदेव. त्याच्याच आधारावर त्यांनी जरांतकचा वध केला. चरपटीच्या आयुष्यातील एका दुष्ट पर्वाचा अंत झाला आहे. होय गोरक्ष, चरपटीला शिकवत असताना मला तुझं बालपण आठवत होतं. तू सुद्धा चरपटीसारखा ज्ञान ग्रहण करण्यासाठी आतुर असायचास. सांगितलेल्या सर्व गोष्टींचं पालन करायचास. गुरुदेव, तो काळ माझ्या आयुष्यातील सुवर्ण काळ होता. नवनाथांचं आवर्तन पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहे गोरक्ष. चरपटीच्या रूपाने 9वे नाथ घडत आहेत. आता चरपटीला खऱ्या अर्थाने नाथपंथाची दीक्षा देऊन त्याला पुढील कार्यासाठी पाठवावं हा विचार आहे.